नमस्कार. आपण पाहता सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल. मी सायबर वांगल तुमचं मनापासून स्वागत करतो. सध्या मी आहे बजाजनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये आणि या विद्यालयाची अत्यंत हुशार मुलगी स्नेहा अशोक पोवळे माझ्यासोबत आहे. हाय स्नेहा, नमस्कार. नमस्कार. काय सांगशील स्नेहा? एकतर खूप चांगल्या मार्गाने पास असेल आणि त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू. काय सांगशील, कशा पद्धतीची तयारी केली? तर लोकांचं मार्गदर्शन झालं आणि भावा बहिणीचं पण खूप मार्गदर्शन झालं. त्यांनी आधी 10वीचा पेपर दिला होता म्हणून त्यांच्यासोबत डाऊट क्लिअर करता आले आणि सरांनी एक्स्ट्रा लेक्चर ते घेऊन आणखीनच डाऊट क्लिअर केले. क्या बात आहे. बरं, तुम्ही चांगल्या मार्गाने पास झाल्यामुळे घरामधलं वातावरण काय सांगशील? काय वाटतं आई वडिलांना? आई वडील भाऊ बहीण सर्वजण खूप खुश आहेत. खूप खुश आहे. बरं, आपण एक सोपा प्रश्न विचारणार आहे. येणाऱ्या भविष्यातली स्नेहा काय असणार आहे? मला पुढच्या आयुष्यात IT कंपनीत जॉब करायला आवडेल. कॉम्प्युटर सायन्स घेऊन. अरे वा, म्हणजे तुला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे. हो. स्नेहा, नक्कीच तुझं जे ध्येय आहे आणि त्या ध्येय प्राप्तीसाठी सुपर महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच इंजिनियर होऊन तू परत औरंगाबाद जाईल. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. चलो, तू सोबत राहा. माझ्यासोबत स्नेहाची मम्मी आहे. नमस्कार. काय सांगाल? मुलीला खूप नाव कमवलं आणि खरं तर फार चांगल्या मार्गाने पास झाले. काय सांगाल? तिनं मेहनत केली. शाळेत सर लोकांचा पण सपोर्ट होता, क्लासेस वगैरे. घरी पण आम्ही तिला मार्गदर्शन देत राहिलो. सांगत राहिलो. ती हुशार आहे. बरं. काय करतात पप्पा? ते जॉब करतात कंपनीमध्ये आहे. आणि तुम्ही? मी पण जाते कंपनीमध्ये. अरे, म्हणजे तुम्ही दोघेही जॉब करता? तेवढं हे करून तिनं केलं, अभ्यास केला आणि सर लोकांचं पण घरी बहीण भाऊ आहे त्यांना पण थोडं शिकवलं, सांगितलं. बरं. घरामध्ये कामाची मदत वगैरे करते ती? एवढं तीच नाही. सगळ्यात लहान असल्यामुळे लाडू आहे. दोघं बहीण भाऊ सांभाळून घेतात. बरं. नक्कीच. काय सांगाल, पोरीला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. लेकरांची इच्छा तर पूर्ण करणे आहे आणि आजकाल मुलींना शिकवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्यांना पायावर पाहिजे, कारण पुढं चालून माणसांच्या याच्याकडे लेकरांना पाहायची गरज नाही आहे किंवा नवऱ्याच्या याच्यावर आपल्या जिम्मेदारीचे आपले पैसे असले तर ती लेकरांना घडू शकते किंवा तिचं ती उभा पाया राहू शकते. मला असं वाटतं, खरं तर अशा प्रगल्भ विचाराची जर मम्मी असेल तर मुलगी कधीच मागे राहणार नाही. नक्कीच तुमचे जे विचार आहेत आमच्या सर्व दर्शकांना आणि रसिक प्रेक्षकांनाही त्यांच्या उपयोगी पडणार आहेत. म्हणून मला पुन्हा एकदा जे पालक आहेत त्यांना सांगायचे की जसं ताईंनी सांगितलं की सर्वप्रथम तुमची जर मुलगी असेल तर तिला तिच्या पायावर उभं राहायला शिकवा. कारण ती जर तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहिली तर ती कुणाकडे लक्षामध्ये हात पसरणार नाही. ताई, खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. स्वामी विवेकानंद हायस्कूल बजाजनगर या शाळेचा विद्यार्थी माझ्यासोबत आहे विशाल विठ्ठल बोर्डे. हाय विशाल, कसा आहे? वा. विशाल, काय सांगशील? खूप छान मार्काने पास झालं, त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन. थँक्यू. काय सांगशील, कसा अभ्यास केला आणि कसा पास झाला रे? तर मी असं तर काम करून पण अभ्यास करायचा. अरे बापरे, काय करायचं? शाळेतून थोडासा अभ्यास करायचा, मग कामाला जायचं, मग वापस रात्री घरी आलो थोडासा अभ्यास करून वापस सकाळी शाळेत जायचं. बापरे, अशा परिस्थितीतून शिकणं म्हणजे खूपच अवघड आहे. आई वडील काय करतात तुझे? पप्पा शेताची काढ जॉब करतात कंपनी. खरं तर विशाल, मला तुला सांगायला माझं ते कर्तव्यच असतं, कारण हे तुला जर बदलायचं असेल तर तुला खूप त्यातला अभ्यास करावा लागेल आहे ना. नुसतं मेहनत करून चालणार नाही. काय सांगशील, घरामध्ये आता कसं वातावरण आहे? काय वाटतं तुझ्या आई वडिलांना तुझ्याकडनं काय अपेक्षा? सगळी खुश आहे. बरं. मला एक सांग, येणारा जो विशाल आहे भविष्यातला तो काय असणार आहे, काय करणार आहे? तर मी आता ऍडमिशन केलं आहे कॉलेजमध्ये, सायन्स विषय घेतला. बरं. म्हणजे तुला नीट वगैरे करायचं आहे का इंजिनिअरिंग करायचं आहे, काय करायचं? नीट किंवा इंजिनिअरिंग जनरल सब्जेक्ट घेतलेले आहेत का? सायन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स. अच्छा, बरं. म्हणजे इंजिनिअरिंग फील्डला तुला जायची इच्छा आहे. नक्कीच विशाल,
तू इंजिनियर हो आणि पुन्हा एकदा इंजिनियर हो या बजाज नगरमध्ये जे सुपर मार्केट शाळेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन. माझ्यासोबत विशालचे वडील आहेत विठ्ठलराव बोर्डे. विठ्ठलरावजी नमस्कार. नमस्कार. तर पोरगले कुणी फार चांगल्या मार्काने पास झाले. काय सांगेल अभिनंदन. हां काय सांगाल? त्यांनी खूप मेहनत केली आणि सरांनी सुद्धा शाळेमध्ये त्यांना व्यवस्थित नियोजन पद्धतीनं शिक्षण दिलं आणि त्याचाही अभ्यास तरी आम्ही करून घेत होतो. बरं. आणि त्यांनी कामाला जाऊन सुद्धा त्यांनी कामाची मेहनत, सरांची मेहनत विशेष करून दुसरे सर, काळे सर, पाटील सर आणि सर्व शिक्षकांनी सर्वांनी सहकार्य केल्यामुळं त्याला क्रमांक स्वतःला. बरं. विठ्ठलराव मुलाची तुमच्या बोलताना त्याने सांगितलं की त्याला इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचे. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. काय करावं लागेल. खरं तर मी पण नोकरी करतोय प्रायव्हेट सिक्युरिटी क्षेत्रामध्ये. बरं. आणि त्याला जसं माहिती आहे त्या अनुषंगाने मी प्रयत्न करत आहे. बरं. नक्कीच विठ्ठलरावजी, खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण मुलगा देखील जॉब करून शिकतो आहे आणि तुम्ही देखील जे काही सिक्युरिटीची तुम्ही ड्युटी करून आपल्या मुलाला शिकवता आहे. नक्कीच मला तर तुमचं देखील स्वप्न आहे, तुमच्या मुलाला पाहिलेलं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण व्हावं यासाठी सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि विवेकानंद विद्यालयाच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? आज विशाल खूप चांगल्या मार्काने पास झालेला आहे. खूप चांगला वाटलं झाला सर. मला बहुत लई खुशी झाली. बरं. एकदम आनंदात आहे मी. खूपच आनंद आहे मला. वा. तुमचा आनंद, तुमच्या परिवाराने एकंदर झालेला आनंद आणि तुमच्या मित्रांशी बोलताना झालेला आनंद, त्यांचा तो आत्मविश्वास खरं तर आम्ही सगळेजण भारावून केले. कोणाला तुमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हायचं. काय सांगा? तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. हो, खूप मेहनत कराल सर मी. तुम्ही मेहनत कराल. काय करता तुम्ही? दोन भांडी काम करते मी. बरं. नक्कीच मला असं वाटतं एवढी तुम्ही तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मुलासाठी जे काही तुम्ही करताय, तुम्ही झगडताय आणि ती परिस्थिती, त्या परिस्थिती दोन हात करताय, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमचा मुलगा जेव्हा इलेक्ट्रिकल इंजिनियर होईल आणि बाहेर येईल तर मला असं वाटतं हे सगळं काही गोष्ट बदललेलं असेल. फक्त एकच मात्र लक्षात ठेवा, जातील एक दिवस तरी जातील. जातील ना. चला, याच आशेवर खरं तर मित्रांनो आपण कायम आहोत आणि जे विशालची मम्मी माझ्यासोबत होतं, खरं तर खूप काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवलेलं आहे. त्या स्वतः धुलीमांडी करतात. मुलगा पण त्यांचा शाळेतनं वेळ मिळाला की काम करतो. मिस्टर त्यांचे सिक्युरिटीचे काम करतात आणि मला असं वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये हे चित्र नक्कीच बदलेल. तर सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने आणि स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या वतीने या बोर्डे परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी माझ्यासोबत आहे कोमल कार्तिक चव्हाण. हाय कोमल, नमस्कार. कोमल, सर्वप्रथम तुझं मनपूर्वक अभिनंदन. फार चांगल्या मार्काने पास झाले. कोमल, काय सांगशील घरामध्ये कसं वातावरण आहे तुझं चांगल्या मार्काने पास झाल्यामुळं? सगळे खुश आहेत. सगळे खुश आहेत. वा. काय म्हणतात मम्मी पप्पा, काय म्हणतात? मम्मी पप्पा चांगले खुश आहेत. ते त्यांना पण सगळे त्यांनी सांगितलंय घरच्यांना तर घरचे पण म्हणताय चांगल्या मार्काने मुलगी पास झाली तर तिला चांगलं म्हणजे आणखी शिकवा म्हणून. अरे वा, क्या बात आहे. असं म्हणतात म्हणजे मुलगी झाली, मुलगी शिकली का प्रगती झाली, असं एक ब्रीद आहे. काय सांगशील कसा अभ्यास केला तू? छान केला. म्हणजे मला सरांनी पण खूप सपोर्ट केलं, माझ्या घरच्यांनी पण खूप सपोर्ट केलं. माझा ऑनलाईन क्लास पण चालू होता. एक कोरोना काळामुळे थोडंसं अडचणीत गेले, पण नंतर सरांनी आम्हाला ऑनलाईन क्लास पण सुरू करून आम्हाला शिकवलं. तर त्यांचं पण खूप धन्यवाद सर. आम्हाला त्यांनी खूप सपोर्ट केलं. बरं. काय सांगशील येणारी जी कोमल आहे भविष्यामध्ये काय म्हणून बाहेर येणार आहे, काय करायचं तिला? मला सर डॉक्टर व्हायचंय. बापरे, डॉक्टर व्हायचंय. वा. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये बजाजनगरमध्ये कोमल चव्हाण नावाची पाटी लागलेली असणार आहे ना. बरं. नक्कीच कोमल, डॉक्टर हो आणि पुन्हा एकदा तुझ्या हातून या समाजाची सेवा घडू दे. तुला सुपर महाराष्ट्र न्यूज आणि विवेकानंद विद्यालयाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. माझ्यासोबत कोमलची मम्मी आहे. ताई नमस्कार. एक तर खूप चांगल्या मार्गाने पोलीस तुमची पास झाली, काय सांगाल?
खुश आहे सर. सगळे खुश आहे. वा. माझे भाऊ ते पण खुश आहे. बरं बरं. काय सांगाल म्हणजे आता आई म्हणून मदत करते का कधी? करते ना, मग पूर्ण करते. पूर्ण पूर्ण काम करून शिक्षण करते. अरे वा, क्या बात आहे. आम्ही जॉब करतो, मी पण जॉब करते आणि तिला पूर्ण काम करून शिक्षण करते. वा, खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन आहे. काम करायची, कष्ट करायची मुलगी जेव्हा चांगल्या मार्गाने पास होते आणि आई आणि वडील दोघंही कमावत आहेत, ते जेव्हा काम करण्यासाठी बाहेर जातात तेव्हा बाकीचं जे राहिलेलं आहे ते मुलीला घरात सांभाळावंच लागतं आणि ते तिनं चांगल्या प्रकारे सांभाळलं. वा, मला असं वाटतं आता तिने फक्त तुमचं घरच सांभाळलं असेल, पुढे चालून तुम्हाला ती सांभाळणार आहे. कारण तिचं ध्येय आहे तिला डॉक्टर व्हायचं. काय सांगाल? हो ना. ऍक्च्युली ना, जेव्हा मुलीला शिकायचं तिला डॉक्टर व्हायचं तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. मेहनत करावं लागेल. तयारी आहे ना? खूप तयारी आहे. वा, व्हेरी गुड. आताही खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. कोमलचे वडील माझ्यासोबत आज आहेत, कार्तिक चव्हाण. चव्हाण साहेब नमस्कार. तर सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमची जी मुलगी आहे ना खूप गोड आहे आणि खूप छान मार्काने पास झालेली आहे. काय सांगाल, मुलीचं ध्येय आहे, स्वप्न आहे, तिला डॉक्टर व्हायचंय. मेहनत करून तुम्ही तिला शिकवणार. वा, कार्तिक साहेब खूप तुमच्याशी आनंद होतोय बोलताना आणि खरं तर मला अभिमानही या गोष्टीचा आहे की जेव्हा आई वडील दोघंही काम करणारे आहेत आणि मुलगी चांगल्या मार्काने पास होते, चांगलं तिला शिकायचंय पुढे, तुम्हाला खूप मेहनत करावं लागेल. कार्तिक करणार ना? वा, क्या बात आहे. मित्रांनो, आई आणि वडील दोघेही काम करतात आणि ही विद्यार्थिनी राहिलेलं घरचं सगळं काम करून शिकलेली आहे आणि तिचं ध्येय आहे तिला डॉक्टर व्हायचं आयुष्यामध्ये. नक्कीच सुपर महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आणि विवेकानंद विद्यालयाच्या वतीने देखील तुला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांतजी चुपे सर माझ्यासोबत आहेत. तर नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन. खूप चांगला निकाल तुम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि विशेष म्हणजे या शाळेवरचा एक इतिहास आहे की इथे सगळी गोरगरिबांची मुले येतात. काय सांगाल? हो, आमच्याकडे सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं आहेत. असे कारण आहे की दोघे कंपनीत जॉब करतात, जॉब करतात. त्यांची मुलं असतात, त्यांचं काही असं ऑनलाईन वगैरे घेतलं आपल्याला काय तर काम बघतात पुन्हा ऑनलाईन ठेवलं त्यांचा बरंच प्रिय आहे. 80% निकाल करताय आमच्या शाळेकडे. सर्व विद्यार्थी क्लास झाले. बरं बरं. सर काय सांगाल, म्हणजे ते तुमच्याकडे सर्वसामान्य पालक आहेत आणि त्याचं एक स्वप्न आहे, त्याचं एक ध्येय आहे. तर या स्वप्नासाठी आणि ध्येयासाठी आपल्या शाळेच्या वतीने काय प्रयत्न केले जातात? आम्ही इकडे पुढं पालकांना काय शिक्षण घ्यायचंय ते तिथपर्यंत आम्ही त्यांना मदत करत राहतो. जी, सगळ्यात कमी फीस असते आमच्याकडे स्वामी शाळेचा स्वयंमार्ग असायचा असून पालकांना एक मुला मदत करतो. आतापर्यंत जे विद्यार्थी गेलेत आमच्याकडनं कंपनीत वगैरे इकडे लागलेले आहेत सर्व जुने विद्यार्थी 15,000 26 जानेवारी असू ते शाळेत ज्यांना पैसे लागायला भाषणं करतात पुढील विद्यार्थ्यांना ते हे प्रेरणा देतात. नक्कीच सर, मला असं वाटतं की येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि खरं तर आज पालकांना जो सर्वसामान्य पालक आहे, अत्यंत गरीब घरची परिस्थिती आहे आणि त्या पालकाला असं वाटतं की आपली मुलं शिकली पाहिजे, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपली परिस्थिती बदलेल. अशा पालकांना आपण काय सांगाल? आणि नक्कीच मार्गदर्शन करतो. पालक मेळावा असतो आमच्या मध्ये कोरोना काळात झाला नाही. जी, पालक मेळावा असतो आणि पालक आमच्याकडे असे दोघंही मेहनत करतात. जी, आणि वारंवार त्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांचे विषय असतो, वेगवेगळे विद्यार्थ्यांना विषय ते करत असतो की तिथं अभ्यास कमी राहिला, काय झालं काय वगैरे असं सांगत असतो आणि त्यांचंही ध्येय त्यामुळे असं उंचवलेलं आहे. त्यामुळे आता जे पालक बोलले तुम्हाला चांगल्या मुलांनी काही विद्यार्थी आले होते त्यांचे पालक जे बोलले की त्यांना विद्यार्थ्यांना घालवायचं ते जर घरत असेल तर आम्हाला तयारी आहे. येस येस, आणि हे आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करत राहतो वारंवार पालक त्याचा परिणाम आहे.
अगदी मला काही करून म्हणजे माझ्या दुनियापर्यंत केले बालकांनी शिकवतात म्हणून. वा, नक्कीच सर. कारण मला असं वाटतं की सामाजिक बांधिलकी जपणारी शाळा म्हणून आज स्वामी विवेकानंद विद्यालयाकडे पाहिलं जात आहे आणि आपली सर्व टीम यासाठी अगदी स्वतःला जपून ठेवण्याचं काम करते आहे. मग एक्स्ट्रा लेक्चरची गरज असतो किंवा इतर कुठलं मार्गदर्शन असतो, सगळे शिक्षक तुमच्या सोबत राहतात. तर सुपर महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं हे कार्य असंच नेटानं पुढे जाऊ. धन्यवाद. काम कार्य स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक माझ्यासोबत आहेत, सरांचे कार्यक्रम. सर नमस्कार. नमस्कार. सर, काही विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्या विद्यार्थ्यांशी बोलत असताना म्हणजे प्रकर्षानं तुमच्या नावाची जाणीव झाली. कारण सगळ्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर तुमचं नाव आलं आणि त्यांनी सांगितलं की तर आम्हाला तुकाराम जे काळे सर आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. तर हे नाव येण्याचं एक कारण असतं की इथे विद्यार्थी आल्याच्या नंतर जे तुमच्याकडनं त्याला मायेची प्रेमाची वागणूक मिळते तर सगळं हे याच्यावर अवलंबून असतं. काय सांगाल तुमचा अनुभव काय? तर सर्वप्रथम 8वी 9वी 10वीचा मी विचारते 10व्या वर्गाचा क्लास टीचर आहे. जी. तर ज्या वेळेला वर्गामध्ये आमचं प्रत्येक शिक्षकांचं लक्ष काळजीपूर्वक असतं. जी. बरेच विद्यार्थी असे असतात की काही डबे आणले नाही, त्यांच्याकडे लक्ष, काही विद्यार्थ्यांचा ग्रहपाठ अपूर्ण असला की त्याच्याकडे लक्ष आणि वारंवार असं ठेवून आम्ही आईवडिलांनाही त्यांच्या संपर्क करतो. आणि असं संपर्कात राहिल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि बऱ्याच पालकांचं सुद्धा आपापल्या विद्यार्थ्याकडे लक्ष दिलं जाते. आणि त्याचबरोबर 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना तर प्रत्येक टीचर वेगळं आम्ही सगळे टीम वर्क केलेलं आहे आमच्या सगळ्या शिक्षकांना. जी. तर त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं आम्ही फुल कसोटीने प्रयत्न करतोय. आणि 10व्या वर्गाचं कसं यावर्षी ऑनलाईन आता कोरोनाच्या काळामुळे बऱ्याच अडचणी झाल्या. परंतु आम्ही सर्व टीमनं एक ठरवून आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारचं एक वेळापत्रक तयार करून त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कनेक्ट करून आम्ही ऑनलाईन स्वतः टीचिंग केली प्रत्येक शिक्षकांनी. त्याचा विद्यार्थ्याला बऱ्याच अडचणीतून तो फायदा झाला आणि 10वीला चांगल्या मार्कांनी विद्यार्थी आमचे पास होऊ शकले. आणि दुसरी गोष्ट सर की जेव्हा बरेच आमच्या काही शिक्षकांचे वाढदिवस जर असले तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या शिक्षकांनी गरीब मुलांसाठी वह्या वाटप केल्या. त्या 8-9-10ला जसं पुस्तकं मिळत नसायची तर पुस्तकं वाटप केली. अशी चांगली एक आमच्या शाळेच्या वतीनं, आमच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या वतीनं बरंच काही आमच्या सगळ्या शिक्षकांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन मदत केली. अरे वा. तर खरं तर मला असं वाटतं खरं तर आज अशा शिक्षकांची समाजात गरज आहे की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मी शिक्षक आहे त्यापेक्षा मी एक पालक आहे. कारण माझ्याकडे येणारा विद्यार्थी हा घडला पाहिजे, त्यानं त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे आणि ही प्रांजळ आणि प्रामाणिक भावना ठेवून या शाळेतून सर्व शिक्षक जे काम करतात अत्यंत स्तुत्य आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना जसं म्हणजे अंगावर त्यांच्या कपडे पण नसेल असे पण काही विद्यार्थी तुमच्याकडे आलेले होते आणि शिक्षकांनी त्यांना देखील मदत केलं तुम्ही ऐकलेलं आहे. काय सांगाल त्यांना अनुभव होतो? बिलकुल सर. आम्ही काय करतो की ज्या विद्यार्थ्यांना जसं कपडे की बरेच गोरगरीब लोक आहेत ज्यांना कधी कधी ड्रेसही व्यवस्थित अंगावर नसतो, अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही बऱ्याच शिक्षकांनी कॉन्ट्रीब्यूट करून त्यांना कपड्याची सुद्धा व्यवस्था स्नेह कलेक्शन होतो. तर त्या ठिकाणाहून आम्ही त्यांच्यासाठी कपडे स्वतः घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे शिक्षकांनी डिस्ट्रीब्यूट केले आणि त्यांना म्हणजे कपड्यांची सुद्धा व्यवस्था करून दिली. तर खरं तर ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. तर कसं की 10वीला 8वी 9वी 10वीची तुम्ही विचार करा तर तुमच्याकडे मुलींची संख्या ही त्या मानानं फारच आहे. तर मुलींसाठी काही विशेष आपण हे करतो? तर मुलींसाठी म्हणजे बघा बऱ्याच वेळेला आम्ही नगर परिषद म्हणा किंवा याच्या पंचायत समितीमार्फत आम्ही त्यांना कमीत कमी 2-3 वेळा सायकलीचं सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिल्यात. बऱ्याच दूरवरून मुली येतात. मुली येण्यासाठी आईवडील कसं की मोलमजुरी करणारे असतात तर त्यांना स्वतः पालकांना घेऊन लेकराला इथे येता येत नाही. मग मुली दूरवरून येतात आणि आपली शाळा नावाजलेली असल्यामुळे चांगलं शिक्षण मिळतंय. ह्या एरियात आपल्याला जसं सगळ्या पालकांच्या नाकोंडी आहे आणि जे की सत्य आहे.
म्हणून आम्ही काय करतो की अशा विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा जे की गरीब आहेत अशांना सायकली सुद्धा आम्ही वाटप केलेले आहेत आणि उपलब्ध करून दिलेले आहेत. वा, तर आपण जे काम करत आहात खरं तर मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं कार्य आहे आणि एक पिढी सक्षम करण्याचं तुम्ही काम करत आहात. सुपर महाराष्ट्र दूध चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं जे तुमचं कार्य आहे आपण देताना पुढे करत आहोत. थँक्यू.